आहोत त्यापूर्वी एक नजर टाकायची हेडलाईन्सवर। हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे, आता प्रत्येक जण जिंकेल। उपमुख्यमंत्री अजित पवारांवर बारामतीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार। लाखो चाहते समर्थक सर्वपक्ष नेत्यांकडून दादांना अखेरचा निरोप। संपूर्ण राज्यावर शोककळा। सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा। अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवळांची मागणी। तर प्रफुल्ल पटेल यांनीही याच संदर्भात सुनेत्रा पवारांची भेट घेतल्याची माहिती। अजित पवारांवरील 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप मागे घ्या, हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल। भाजपाने वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातींवरून संजय राऊतांचा निशाणा। अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी करा। केंद्रीय मंत्र्यांना फडणवीसांचं पत्र। तर विमान अपघाताचा तपास AIBने सुरू केला। फडणवीसांच्या पत्राला मंत्री राम मोहन नायडूंचं उत्तर। अजित पवारांच्या अंत्यदर्शनाच्या वेळेला शरद पवार भाऊक। सुप्रिया सुळेंसह संपूर्ण पवार कुटुंबाकडून जड अंतःकरणाने निरोप। दादा तुम्ही वेळ चुकवली, इनिंग प्रदीर्घ चालेल असं वाटत असतानाच अकाली एक्झिट। लेख लिहून मुख्यमंत्री फडणवीसांकडून श्रद्धांजली। मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनीही अजित पवारांना वाहिली आदरांजली। मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनाही दादांना निरोप देताना अश्रू अनावर। विजय वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांना समृद्धी महामार्गावर अडवून शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी। काँग्रेसच्या सौरत्र ठोंबरेंसह 6 जणांविरोधात गुन्हा। नाशिकवरून मुंबईकडे निघालेल्या किसान मोर्चाला अखेर स्थगिती। जिल्हाधिकाऱ्यांनी मोर्चेकरांची भेट घेऊन अर्ज स्वीकारले। शासनाकडून सर्व मागण्यांच्या पूर्ततेसाठी 3 महिन्यांचा कालावधी। UGCच्या नव्या नियमांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती। केंद्र सरकारकडून नियमांचा मसुद्यावरती पुनर्विचार करण्याबाबत न्यायालयाकडून सूतोवाच। आणि जळगावच्या बाजारात सोने चांदीच्या दरामध्ये ऐतिहासिक भाव। GST सह सोन्याचा दर 1,82,000 तर चांदी 4,05,000 एकाच दिवसात सोन्यामध्ये 14 तर चांदीच्या दरात 24,000ची वाढ।